Now, the fresh short note we are going to see, and that is contingent fee is the short note we are going to see. Okay, contingent fee. आता रोमन वन काय करायचं सांगा, इंट्रोडक्शन. हा, पण बिफोर दॅट तुम्हाला जनरल लँग्वेज मध्ये सांगते. जर मी एक ऍडव्होकेट आहे, तुम्ही माझ्याकडे आला, हा, तर मी मला विचारलं की तुमचा माझा हा हा प्रॉब्लेम आहे, माझे पैसे घेतलेले आहेत, परत देत नाही, मला कोर्टात दावा दाखल करून पैसे वसूल करायचे. हा, असं क्लायंटनं काय केलं सांगा, तर ऍडव्होकेटला सांगितलं तुमची फी किती. ऍडव्होकेटनं काय सांगितलं सांगा, तर फी माझी 10,000 रुपये. आणि माझी फी जर मी केस जिंकलो तर काय सांगा, तर 20,000 रुपये. मग ही जी फी आहे की नाही, केसच्या सक्सेसवर डिपेंड असणारी, त्याला म्हणतात कॉन्टिंजेंट फी. हा, इफ आय वोन द केस दिस इज द फी, इफ आय डिडंट वोन द केस दिस इज द फी. अशी फी घेणं ऍडव्होकेटला अलाउड नाही. ओके, सो रोमन वन काय करणार सांगा, कॉन्टिंजेंट फीला इंट्रोडक्शन हा काय करायचा, रोमन वन द्यायचा. नंतर रोमन टू काय केलं तर ऍडव्होकेटची फी, ऍडव्होकेट फी एवढं डिटेल ऍक्च्युली द्यायचं नाहीये, कारण आता तुमचे शॉर्ट नोट छोटे असतात, त्यामुळे डिरेक्टली कॉन्टिंजेंट फीला गेला तरी चालेल. स्टील थोडस थोडक्यात सांगते तुम्हाला. रूल फ्रेम बाय द बार काउन्सिल ऑफ इंडिया डू नॉट प्रिस्क्राईब द फी टू बी क्लेम बाय ऍडव्होकेट. ऍडव्होकेट ना ऍज किती फी घ्यायची आहे का प्रिस्क्राईब केलेलं नाहीये. However, Rule 11 to 38 are notable. Rule 11 क्या म्हणते की advocate is bound to accept the brief in the court or a tribunal or before any authority before which he proposes to practice at a fee consistent with his standing at the bar and nature of the case. Caseचं नेचर आणि तुमचा अनुभव स्टँडिंग ह्याच्यावर तुम्ही बेस्ट फी काय करा तर घ्या. However, legal profession हा बिझनेस नाही आहे, राईट? सो therefore fixing fees should be kept in a mind that the profession आहे, law आहे, and it's a part of the administration of the justice. It's not money getting trade. हे लक्षात ठेवायला पाहिजे. हा, बघा, अमेरिकेमध्ये प्रोफेशनल इथिक्स ऑफ अमेरिकन बार असोसिएशन काय म्हणतात माहितीये, लॉयर शुड अवॉइड द चार्जेस विच ओव्हर एस्टिमेट देअर ऍडवाइस अँड सर्व्हिस ऍज वेल ऍज दोज अंडर व्हॅल्यू देम. बघा, फार कमी पण नाही, ओव्हर एस्टिमेट करून पण चार्जेस लावू नका आणि अंडर व्हॅल्यू करून पण चार्जेस लावू नका. हा, इन अ फिक्सिंग द फी इट शुड नेव्हर बी फॉरगॉटन दॅट प्रोफेशन इज द ब्रांच ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. हे आपण विसरायचं नाहीये. ओके, सो इन शॉर्ट काय बघा, क्लायंट हाला प्रॉपर जस्टिस मिळेल आणि तुम्हाला योग्य फी मिळेल इतपतच फी घ्यायची आहे. रोमन 3 करायचा, थिंग्स टू बी कन्सिडर्ड वाईल फिक्सिंग द फी. फी फिक्स करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात बघा. कार्टर स्टेटेड इन फिक्सिंग द फीज इट इज फेअर टू कन्सिडर. काय लक्षात ठेवायचं सांगा, साधारण ह्या केसला किती वेळ लागेल, टाइम यूज, या केसमध्ये किती स्किल रिक्वायर्ड आहे. हा, नंतर अमाऊंट इन्व्हॉल्ड अँड द रिझल्ट, किती रुपयाचा दावा आहे. कस्टमरी चार्जेस फॉर सिमिलर सर्व्हिस बाय लॉयर किती घेतात. त्याच्यानंतर बघा काय लिहिलं आहे तिथं, तर ही हॅज मेड इट क्लिअर दॅट एनी लॉयर हू केअर्स फॉर हिज रेप्युटेशन वुड प्रेफर टू रेफ्यूज हिज चार्जेस रादर दॅन एंगेज द लिटिगेशन. ओके, चार्जेस रिझनेबल काय करायला पाहिजे, तर ऍडव्होकेटने घ्यायला पाहिजे तिथं. नंतर बघा परत व्ह्यू ऑफ जस्टिस सी.एल. आनंद काय आहे बाबतीत, ह्या बाबतीत. हा, जस्टिस सी.एल. आनंद समन ऑफ द मॅटर टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन इन फिक्सिंग द अमाउंट ऑफ द फी देअर ॲज फॉलोज. नंबर 1, त्या ऍडव्होकेटची क्वालिफिकेशन, त्यांचा अनुभव. क्वालिफिकेशन अँड स्टँडिंग ऑफ द ऍडव्होकेट हू इज आस्क्ड टू रेंडर द प्रोफेशनल सर्व्हिस. त्या ऍडव्होकेटचा अनुभव, स्टँडिंग आणि त्यांची क्वालिफिकेशन पहिला मुद्दा कन्सिडर करायचा. ओके, नंतर बघा द डिफिकल्टी ऑफ द प्रॉब्लेम इन्व्हॉल्ड इन द केस. केस मधला जो काय मॅटर आहे तो कितपत डिफिकल्ट आहे. हा, नंबर 2, किती वेळ द्यायला लागेल, 2 वर्ष चालेल, 3 वर्ष चालेल केस, किती, द अमाऊंट ऑफ द टाइम रिक्वायर्ड. नंतर किती रुपयाचा दावा आहे, द अमाऊंट इन्व्हॉल्ड इन द सूट. नंतर बघा द रिझल्ट एक्सपेक्टेड टू बी अकम्प्लिश एज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ द लॉयर्स एक्झर्शन. साधारण काय रिझल्ट निघू शकतो आणि बाकी लॉयर तशा टाईपच्या फी मॅटर मध्ये किती फीज घेतात. ओके, द कस्टमरी चार्जेस ऑफ द बार फॉर सच सर्व्हिसेस. सगळ्या गोष्टी काय करायच्या सांगा, तर कन्सिडर करायच्या. पाचवा मुद्दा काय घेतला सांगा, तर केस लॉ. रणजित सिंग च्या केसमध्ये जस्टिस कोण होते सांगा, चीफ जस्टिस सुलेमान. त्यांनी काय म्हटलं, इट वुड इन्क्रीज द डिग्निटी ऑफ द प्रोफेशन एज वेल एज प्युरिटी ऑफ द कॉमन प्रॅक्टिस ग्रीव अप अंडर विच एक्झॅक्ट टर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ एंगेजमेंट ऑफ काउन्सिल वर रिड्युस्ड इन टू रायटिंग. प्रेफरेबली सगळं रायटिंग मध्ये लिहा, क्लायंटची सही घ्या, प्रेफरेबली साइन बाय द क्लायंट. हा, अँड मेंटेन बाय द ऍडव्होकेट ऑफिस
and such a contract would it make impossible for any dispute or misapprehension to arise in the future. तुमच्याकडे सगळं लिहिलेलं असेल तर फ्युचर मध्ये कुठला डिस्प्यूट यायचा काय प्रश्न येत नाही. हा रूल 38 ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडिया काय म्हणते बघा. इन शॉर्ट रोमन 6 रूल 38 फ्रेम बाय द बार काउन्सिल ऑफ इंडिया विथ द ऑब्जेक्ट टू प्रिव्हेंट अनहेल्दी कॉम्पिटिशन. रूल 38 बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणते की लॉयर मध्ये अनहेल्दी कॉम्पिटिशन नको म्हणून ऍडव्होकेट शॅल नॉट एक्सेप्ट अ फी लेस दॅन द फी टॅक्सेबल अंडर द रूल वेन द क्लायंट इज एबल टू पे द सेम. हा गरीब क्लायंट असेल तर आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेला एखादा क्लायंट असेल की तुम्ही त्याला मदत म्हणून कमी फी घेतली फाईन, पण ज्यावेळेला तुमचा क्लायंट एबल टू पे आहे त्यावेळेला तुम्ही फी बाकी लॉयरच्या कंपॅरिझन मध्ये एकदम कमी फी घेतला तर ते पण चुकीचं आहे तिथं. हा आता नुसती ऍडव्होकेट फी शॉर्ट नोट आली तर इथे काय होईल सांगा, तर ती शॉर्ट नोट एंड होते. नंतर कुठली कन्सेप्ट आहे बघा, कॉन्टिंजंट फी कन्सेप्ट आहे. हा मी प्रेफर करेन जास्तीत जास्त केसेस मध्ये पेपरमध्ये कॉन्टिंजंट फीच कन्सेप्ट आलेली आहे. डायरेक्टली लिहायला चालू करा वरचं काही न घेता. फी डिपेंडिंग ऑन द सक्सेस ऑफ द सूट ऑर अ प्रोसिडिंग इज रिगार्डेड एज अ कॉन्टिंजंट अगेन्स्ट द पब्लिक पॉलिसी. तुम्ही केसच्या सक्सेसवर जर फी डिसाइड करत असला तर ती पब्लिक पॉलिसीच्या अगेन्स्ट आहे. द अग्रीमेंट फॉर कॉन्टिंजंट फी सेक्शन 23 इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट खाली काय सांगा तर इनव्हॅलिड आहे. Rule 9 framed by Bar Council of India expressly provides advocate should not act or plead in any matter in which he himself has a pecuniary interest. Advocate स्वतःला ज्या मॅटर मध्ये काय pecuniary interest आहे त्यात त्यानं डील करायचं नाही ऍडव्होकेटना. Besides, Rule 20 make it clear that advocate shall not stipulate for a fee contingent on the result of the litigation or agree to share the proceeds thereof. बघा जर केस मी जिंकलो तर त्याचे 20% माझे किंवा केस जिंकलो तर मला फी तुम्ही 50,000 द्यायला पाहिजे अशी कॉन्टिंजंट फी ऍडव्होकेटने घ्यायची नाहीये. इन सच अ कंडिशन अन ऍडव्होकेट कॅनॉट बी एक्सपेक्टेड टू ऍक्ट विथ द सेन्स ऑफ डिटॅचमेंट और ऑब्जेक्टिव्हिटी. कारण ना तुम्हाला पर्सनल इंटरेस्ट आला की नाही त्यात मग तुम्ही प्युअर डिटॅचमेंट काम करू शकत नाही. इन सच अ कंडिशन ऍडव्होकेट मेक हिमसेल्फ as a client in the grab of advocate. Such an agreement does degrade the honorable law profession. मग त्याच्यामध्ये लॉ प्रोफेशनची इमेज काय होते सांगा, खराब होते. However, another canon makes it clear that lawyer should not purchase any interest in the subject matter of the litigation in which he is conducting. Okay, ज्या केस मध्ये लॉयर आहे त्यात त्यांनी पर्सनल इंटरेस्ट कुठलाही परचेस करायचा नाहीये. The reason for the disfavor of an agreement for a contingent fee has been summoned up by Justice C.L. Anand. हा परत जस्टिस C.L. आनंदनी सांगितले की का कॉन्टिंजंट फी घ्यायची नाही. He has rightly stated that in the terms the counsel from being an officer of the court to that of a party litigating his own claim and having a personal interest. जर काउन्सिलला पर्सनल इंटरेस्ट आला in the event of controversy, having acquired such interest he become blind. मग ना ऍडव्होकेट केसच्या मेरिट कडे बघणार नाही, लक्षात घ्या. पर्सनल इंटरेस्ट आला तर ओके, ब्लाइंड टू द मेरिट ऑफ द केस अँड सक्सेस बिकम द सोल एंड instead of remaining an agent and legal advisor responsible to the client for the conduct of case, advocate require private interest in the suit which gives him a legal right to speak as a principal. Private interest आला ना तर मग ऍडव्होकेट काय होईल सांगा, तर तिथं स्वतः प्रिन्सिपल होईल आणि इट रेड्यूस द लॉ प्रॅक्टिस टू अ शॉर्ट ऑफ अ लॉटरी. त्यामध्ये एक प्रकारे लॉटरी होईल ना, मी केस जिंकलो तर मला 10% मिळतील, 20% मिळतील. सो इट विल लोअर द प्रोफेशनल कॅरेक्टर अँड ऑनर. लॉ प्रोफेशनचा ऑनर कमी होईल. Thus, an agreement for contingent fee हे disfavored आहे. Latter is inconsistent with the higher ideal at the bar. आणि बारच्या आयडियलची ते कसं आहे सांगा तर इनकन्सिस्टंट आहे. सो इन शॉर्ट यू आर नॉट सपोज टू टेक द कॉन्टिंजंट फी. कॉन्टिंजंट फी जी आहे केसच्या मेरिटवर डिपेंड असणारी, केस जिंकली तर एवढी फी, केस नाही जिंकली तर एवढी फी, अशी फी घ्यायची नाहीये. सिंपल. मी तुम्हाला आताच सांगितलंय एक पान मॅक्झिमम तुम्हाला शॉर्ट नोट लिहायची आहे फॉर 5 मार्क्स, सॉरी 2 मार्क्स. सो डिरेक्टली कॉन्टिंजंट फी आलं तर कॉन्टिंजंट फी टाका, डायरेक्टली ऍडव्होकेट फी आलं तर ऍडव्होकेट फी टाका. त्यामुळे ते दोन्ही कन्सेप्ट कव्हर केलेले आहेत. ऍडव्होकेट फी पण कव्हर केली आहे, कॉन्टिंजंट फी पण कव्हर केलेली आहे. आली काय लक्षात बघा, मला सांगा इफ यू हॅव एनी डाऊट.